आता सेलिब्रिटी झालाय बाबा हा, नाही का? थँक्यू. थँक्यू. हा बाबा, आता काय मोठा माणूस झाला ना तू, मित्राला थँक्यू बिंक्यू बोलणारच. रिशा, ज्या स्वप्नाची तू आतापर्यंत वाट बघितलीस ते स्वप्न पूर्ण होणार आहे रिशा. कॉन्सर्ट, तुझी कॉन्सर्ट, तुझी एकट्याची कॉन्सर्ट. अरे मला माहितीये ना, मला माहितीये तू सगळ्यात बेस्ट 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 सिंगर आहेस रिशा. थँक्यू सो मच. खरं तर माझं इथपर्यंत पोहोचणं तुझ्याशिवाय अशक्य होतं, इम्पॉसिबल. अरे रिशा, काय नाही केलंस तू माझ्यासाठी. माझ्या हातचा मार खाल्लायस तू, पण कधी मला एकटं नाही सोडलंस. नेव्हर. खरं तर माझ्याकडे शब्द नाही, शब्द कमी पडतात. रिशा, रिशा उगा सेंटी नको करू रे मला. खरं तर तुला ऑल द बेस्टची गरज नाहीये, पण तरी बी ऑल द बेस्ट मर्दा. थँक्यू. नो थँक्यू. हा, हो उठा. ऋषीचं औक्षण करायचंय. हीच दिशा योग्य आहे. उठा. ही पूर्व आहे, ही पश्चिम आहे. आता तुम्ही वाद घालणार आहात का? बरं, मी म्हणाल ती पूर्व. बस रे बस. या. बाबा अरे बोललो ना मी देवयाचं. ठीक आहे. लेखा, या क्षणी काय बोलावं सुचना बघ. शब्दच सापडत नाही. माझं अर्धवट राहिलेलं स्वप्न तू आज पूर्ण करतोस लेखा. तर तू असा स्टेजवर गात असशील आणि प्रेक्षक तुला दाद देत असतील ना, तेव्हा मला वाटेल की मीच घातोय. ईशा, आयुष्यात आहे ना, स्पर्धा स्वतःशीच करायची लेखा. दुसऱ्याशी स्पर्धा करणं म्हणजे स्वतःला कमी लेखणं असतं. रसिकांची मन जिंकण्यासाठी गा, त्यांचा आशीर्वाद घे. आई, अरे ऋषी, मोठा हो. तुला जे जे काही हवं ते सगळं मिळू दे. आणि हे बघ, आता तू तुझ्या आवडीच्या क्षेत्रात उतरलायस. काय आडवडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो. अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन.
तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके